ए उम्र दम है तुझमें तो जरा इतनी सी कर दे खता, बचपन तो छीन लिया बचपना छीन के दिखा. कवी गुलजारचे हे शेर या ठिकाणी आज मला आठवला. त्याचं कारण असं आहे की आमचे नंदू सेठ आमच्या सगळ्यांचे मित्र आज 73 वर्ष पूर्ण करून 74व्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि त्यांचा बर्थडे गार्डनमध्ये आपण सगळ्या दोस्त बिरादरांच्या सोबत आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. हा बचपना जो आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, मी वृद्ध लोकांना नेहमी सांगतो की तुमच्या मनामध्ये असलेला जो बालक आहे तो बालक कधीही नष्ट होऊ देऊ नका. जोपर्यंत आपल्या वृद्धापकाळामध्ये आपल्यामध्ये एक बचपना लपलेला आहे आणि तो मोमेंटरी मॅडनेस ज्याला म्हणतात तो लपलेला आहे, तोपर्यंत आरोग्य एकदम सुदृढ राहतं, एकदम आनंदी राहतो. आणि मग सदाबहार बुडा होगा तेरा बाप अभी तो मैं जवा हूं अशा ताटात नंदू सेठ सारखी माणसं या ठिकाणी वावरतात. आणि खऱ्या अर्थाने तरुण पिढीला ही जी जुनी माणसं आहेत हे एक आदर्श आहे की हे का चांगले जगतात. त्याचं कारण आहे की हे निर्व्यसनी राहतात, हे चांगल्या प्रकारे मन स्वच्छ ठेवतात, चांगलं कार्य करतात, हसत राहतात आणि सन्मार्गाने चालतात, म्हणून यांना आरोग्य लाभतं. अशा पद्धतीने आपले नंदू शेठ आहेत. आणि शेवटी जाताना एकच सांगेल की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आर्यम अग्रवाल सारखा शिरपूर शहराचा, शिरपूर तालुक्यातलं एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्या आदर्श व्यक्तिमत्वांच्या पोटी नंदू सेठ जन्माला आलेले आहेत. त्यामुळे नंदू सेठ एक आपल्या सगळ्यांसाठी एक आयकॉन आहेत, नवीन पिढीसाठी आयकॉन आहेत. म्हणून नंदू सेठला आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या गौरव फाउंडेशनच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचा शतकी सोहळा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी यायचं आहे असं आमंत्रण तुम्हाला देतो. आणि हॅपी बर्थडे टू नंदू सेठ. सगळ्यांनी टाळ्या वाजून नंदू सेठला पुन्हा शुभेच्छा देऊया. थँक्यू.